महाराज महेश मठपतींचा स्कॉर्पिओ अपघातात दुर्दैवी मृत्यू। शिवसेनेचा जिवलग योद्धा गेला, झरी शोककळा, पंचक्रोशीत हळहळ। परभणी तालुक्यातील झरी गावातील लोकाभिमुख, कार्यतत्पर व धडाडीचे नेते, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य, शिवसेना शिंदे गट उपतालुका प्रमुख महेश गजानन मठपती वय 50 यांचे सोमवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण अपघातात निधन झाले। त्यांच्या निधनाने झरीसह पंचक्रोशीत शोककळा पसरली असून झरीचा महाराज गेला अशा शब्दात ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली। महेश मठपती हे आपल्या कणखर नेतृत्वामुळे आणि जनसामान्यांच्या अडचणींना तात्काळ न्याय देणाऱ्या भूमिकेमुळे झरीसह परभणी जिल्ह्यात लोकप्रिय होते। ते शालेय शिक्षण समितीचे सलग 7 वर्ष अध्यक्ष राहिले। त्यांची पत्नी केशर मठपती या झरी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच व सध्या सदस्य आहेत। जे काम पैशाने होत नाही ते काम महेशाने होते, हे परभणीचे खासदार बंडू जाधव यांचे वक्तव्य झरीत प्रसिद्ध झालं होतं। सोमवारी पहाटे खाजगी कामानिमित्त चित्तूरकडे जात असताना नंदियाल जिल्ह्यातील महामार्गावर MH22 BC 7227 या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला। गाडीत महेश मठपती, विधानसभा संघटक संदीप जाधव व चालक तिघे प्रवासी होते। अपघातानंतर तिघांनाही नजीकच्या शांतीराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी महेश मठपती यांना तपासून मृत घोषित केलं। या दुर्घटनेची बातमी झरी गावात पोहोचताच शोककळा पसरली। व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली वाहिली। राजकीय, सामाजिक व व्यापारी वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे। झरीतील प्रत्येक घरामध्ये महाराज गेले रे अशा वेदनादायक स्वरात शोक व्यक्त होत होता। महेश मठपती हे परभणीचे खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील व स्वर्गीय गजाननराव देशमुख यांचे समर्थक होते। सध्या ते आनंद भरोसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे सेनेचे उपतालुका प्रमुख म्हणून कार्यरत होते। ग्रामविकास, शेतकरी समस्या, भांडणतंटे मिटवणे, प्रशासनाकडे गावाचे प्रश्न मांडणे या सर्व क्षेत्रात त्यांचे योगदान लक्षणीय होतं। त्यांच्या निधनाने झरी ग्रामस्थ, शिवसेना कार्यकर्ते व संपूर्ण पंचक्रोशी हादरली आहे। त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भाऊजय, पत्नी, 2 मुले व सून असा परिवार आहे। झरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। एका निष्ठावंत शिवसैनिकाची पोकळी। झरीच्या राजकारणातील महाराज कायमचे अमर झाले।